नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागे पण या पाठाचाच अभ्यास केला आणि ह्या पाठातलं काय पाहिलं तर सगळे वेगवेगळे प्रकारचे अन्न कसं बिघडतं, त्याचे कोण घटक कारणीभूत आहेत, अन्न नासाडी कशी होते, अन्न नासाडी कशी आपण टाळू शकतो, आणि अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. आज आपण काय पाहणार आहोत तर अन्न भेसळ कशी होते आणि अन्न भेसळ कशी होते हे आपण आज पाहणार आहोत. तर मला सांगा, आपण जेवतो कशासाठी, म्हणजे जेवतो तर काय आपल्याला जेवणामुळे काय होतं तर आपलं म्हणजे आरोग्य आपलं चांगलं वाढतं, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपली काम करण्याची शक्ती आपल्याला म्हणजे शक्ती येते आपल्याला. जर आपण एखाद दिवस जर नाही जेवलो तर आपण मरगळून जातो आणि थकून जातो, त्यामुळे आपण जेवतो. पण आपण जो काही आहार घेतो तो सकस असला पाहिजे, तरच त्याचा आपल्या आरोग्यावर म्हणजे आरोग्यासाठी आपल्याला फायदा आहे त्या आहाराचा. पण जर जर जे काही आपण अन्न घेतो ते जर भेसळयुक्त असेल तर काय होईल तर आपलं आरोग्य खराब होईल. मग अन्न भेसळ, मग आज आपण काय पाहणार आहोत तर अन्न भेसळ कशी होते आणि ती अन्न भेसळ आपण म्हणजे कशी पाहू शकतो किंवा आपण ती कशी टाळू शकतो याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर अन्नपदार्थ विकताना, अन्न भेसळ म्हणजे काय तर अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी काय करतात दुकानदार वगैरे, त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळतात. काय करतात म्हणजे त्यांना फायदा होण्यासाठी त्या अन्न पदार्थांमध्ये ते स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो आणि यालाच काय म्हणतात तर अन्न भेसळ असे म्हणतात. आणि जो भेसळ करण्यासाठी जो पदार्थ असतात, जे भेसळ करतात ते विषारी असतात किंवा आरोग्यदायी ते घातक असू शकतात. आणि असे भेसळयुक्त, अशुद्ध, हानिकारक असल्यामुळे ते आपल्या खाण्यास अयोग्य असतात. आणि जे हे भेसळ करणारे लोक असतात ते भेसळ करणारे जे पदार्थ वापरतात ना ते इतके म्हणजे ज्या तांदळामध्ये म्हणजे इतके सेम असतात ते बेमालूमपणे आपल्याला समजत सुद्धा नाही की ही त्याच्यामध्ये भेसळ आहे अशी. जर तुम्ही बघितलं की तांदळामध्ये कुठली भेसळ असते तर तांदळामध्ये अशा गारीसारख्या सफेद म्हणजे व्हाईट कलरच्याच गारींसारखे पदार्थ त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स केलेले असतात, जेणेकरून आपल्याला ते दिसत सुद्धा नाही. आणि त्या ही भेसळयुक्त अन्नामुळे लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका आहे. आता जर कोण गरीब आहे त्याच्या आरोग्याला जास्त धोका आहे आणि कोण श्रीमंत आहे त्याच्या आरोग्याला कमी धोका आहे असं नाही. तर भेसळयुक्त अन्न खाल्लं तर सगळ्यांच्या जीवाला धोका असतो, म्हणजे त्यांच्या जीवाला धोका म्हणजे सगळ्यांचं आरोग्य खराब होतं. ह्या असे भेसळयुक्त जर पदार्थ जर आपण खाल्ले तर कुठले आजार होतात सांगा बरं, तुम्हाला माहितीच असतील. तर कसले आजार होतात तर पोटाचे आजार किंवा विषबाधाही होऊ शकते. तर काही प्रकारचे भेसळयुक्त अन्नपदार्थ आपण जर दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने काय होतं तर शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे सतत आपण ते जर खात राहिलो भेसळयुक्त अन्नपदार्थ तर आपल्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सर सारखे दुर्धर रोग होण्याची सुद्धा शक्यता संभवते, म्हणजे धोकाही संभवतो. आता मला तुम्ही सांगाल का की तुम्ही पाहिली का कधी म्हणजे अन्न भेसळ कुठली पाहिली आहे तुम्ही, तर कुठली पाहिली आहे सांगा बरं, कशामध्ये अन्न भेसळ तुम्ही पाहिलेली आहे. जसे की आपल्या तांदळामध्ये व्हाईट कलरच्या अशा छोटे छोटे दगड मिक्स केलेले असतात, गव्हामध्ये काळे दगड असतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अन्न भेसळी म्हणजे तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे रोजच्या आपल्या तांदळामध्ये तर खडे असतात, मग आई जेवण करण्याच्या अगोदर काय करते तांदूळ साफ करते जेणेकरून ते काय गारी किंवा काय खडे ते तुमच्या पोटात जाऊ नये आणि मग पोटात गेल्यामुळे तुम्हाला त्रास होईल म्हणून ती साफ करते ना. गहू पण जेव्हा दळायला जाण्याच्या अगोदर ती पूर्ण स्वच्छ एकदम साफ करते सुपामध्ये घेऊन. तर ती का करते कारण हे भेसळीचे जे पदार्थ असतात ते काढून टाकते. आणि भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे मी बोललेच तुम्हाला की जे पदार्थ असतात ते बेमालूमपणे मिसळून जातील असे असतात, आपल्याला ते दिसत सुद्धा म्हणजे समजत सुद्धा नाहीये की ही भेसळ केलेली आहे. तर मी काही अन्नपदार्थ सांगते तुम्हाला आणि कुठले भेसळीचे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स करतात ते आपण पाहूयात आता. तर दूध तर तुम्हाला माहिती आहे, मग दुधामध्ये काय करतात भेसळ करायची म्हणजे आजकालचा तर हा मोठाच प्रश्नच आहे हा. तर दुधामध्ये पाणी टाकतात, युरिया टाकतात, स्टार्च टाकतात म्हणजे त्याची स्निग्धता वाढावी
म्हणून लाल तिखट माहिती आहे ना, तुम्ही आई तर सगळ्या स्वयंपाकामध्ये भाजीसाठी आपल्याला लाल तिखटची गरज असतेच. मग या लाल तिखटमध्ये पण भेसळ होऊ शकते. तर त्याच्यामध्ये काय टाकतात तर वीट असते, आपली लाल विटीची पूड, लाल भोपळ्याची भुकटी अशी त्या लाल तिखटमध्ये मिक्स करतात. काळी मिरी माहिती आहे ना तुम्हाला, काळी ब्लॅक पेपर, त्याच्यामध्ये काय मिक्स करतात तर पपईच्या बिया. मग त्या पपईच्या बिया सुद्धा काळी मिऱ्यासारख्याच असतात आणि मग ते आपल्याला समजत सुद्धा नाही पपईची बी आहे की हे काळी मिरा आहे, हे समजत नाही. म्हणजे आपल्याला जे पदार्थ मिक्स करतात त्याच्यामध्ये मिसळून असे एकदम बेमालूमपणे मिसळून जातील असेच पदार्थ असतात. काळी मिरी पपईच्या बियांमध्ये मिक्स करतात. आईस्क्रीममध्ये काय घालतात तर आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा घालतात, कागदाचा लगदा घालतात, तांदळामध्ये व्हाईट कलरचे सफेद कलरच्या गारी म्हणजे असे छोटे छोटे तुकडे घालतात, त्यामुळे आपल्याला ते दिसत सुद्धा नाही. आणि अजून आपण अन्न भेसळ म्हणजे ह्या अजून प्रकार अशाही प्रकारे होते. काय काय माहितीये का की अन्नपदार्थामध्ये काही महत्वाचे घटकच काढून घेतले जातात. म्हणजे उदाहरणार्थ दुधातील स्निग्धांश तसेच लवंग, वेलदोडे यांचे अर्कच काढून घेतले जातात. पुन्हा कमी प्रतीचा स्वस्त किंवा अखाद्य पदार्थ किंवा अपायकारक रंग त्याच्यामध्ये मिसळला जातो. अपायकारक पदार्थ वापरणे उदाहरणार्थ बारीक दगड, खडे, लोखंडी चुरा, घोड्याची लीद, युरिया, लाकडी भुसा इत्यादी ते पदार्थांचा वापर करतात. अजून फळं आपल्याला कशी छान दिसतात मार्केटमध्ये, मग फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थांचं इंजेक्शन दिलं जातं. तरच आपण कशी अशी कोलमडलेली किंवा कशी तरी फळं घेत नाहीत. आपल्याला पण फळं कशी छान दिसलेली म्हणजे छान अशी हवी आहेत, टवटवीत आणि सुंदर अशीच फळं आपण घेतो. पण मग ते फळांना अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी व आकर्षक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं तर त्यांना रासायनिक पदार्थांचं इंजेक्शन दिलं जातं. दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधामध्ये युरिया मिसळतात, त्यामुळे दुधाची काय होते तर स्निग्धता वाढते. आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते काय करतात, कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, कुठल्या पण आपल्या हवाबंद डबे किंवा बॉटल्स असतात, हवाबंद हे पॅकेट्स असतात, त्याच्यावर काय असतात एक्सपायरी डेट्स असतात. आणि मग त्या एक्सपायरी डेट्सच्या अगोदर जे आपण ते पदार्थ संपवले तर ते आपल्या आरोग्यास काही होत नाहीत, म्हणजे ते चांगले असतात. पण त्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली जर आणि आपण ते खाल्लं तर आपल्या आरोग्याला ते हानिकारक असतात. पण काय करतात काही विक्रेते तर नुकसान आपले कमी होण्यासाठी किंवा म्हणजे नुकसान कमी होण्यासाठी काय करतात ते त्यांच्याकडे संपलेलं नसतं, मग त्या हवाबंद डबे आणि पाकिट यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात. पण ते तसली जर पाकिटे आणि ते हवाबंद डब्यातलं जे खाणं खाल्लं आपण तर आपलं आरोग्य म्हणजे आपल्या आरोग्याला ते हानिकारक असतं. तर आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनांचा वापर केला जातो. माहिती ना, आता ही मस्त छान पिवळ्या रंगाची केळी बघितल्यावर आपल्याला किती बरं वाटतं, पण ती करण्यासाठी ती तसे फळे पिकवण्यासाठी कसला उपयोग केला जातो तर कॅल्शियम कार्बाईड इतर काही रसायनांचा वापर केलेला असतो. तर शीतपेयांमध्ये अनेकदा कार्बोनेट सोडा, फॉस्फरिक ऍसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात. शीतपेय म्हणजे तुम्ही पेप्सी, किती कोको कोला असे तुम्हाला म्हणजे स्प्राईट हे तुम्हाला खूप आवडतात ना, अशी थंड थंड जेव्हा ऊन असतं तेव्हा आपण हे अशी थंड पेय पितो, कोल्ड्रिंक्स पितो की नाही, पण त्याच्यामध्ये काय असतं घातक पदार्थ वापरलेले असतात. तर ते कोणते पदार्थ तर हे कार्बोनेट सोडा, फॉस्फरिक ऍसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात. आणि मग हे सगळे पदार्थ हे लोक वापरतात, जे भेसळ करणारे असतात ते वापरतात, पण ते आपल्याला समजत सुद्धा नाहीत. पण हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे आपण म्हणजे भेसळ करणाऱ्यांविरुद्ध आपण म्हणजे गुन्हा दाखल केला पाहिजे. तर अन्नपदार्थांची भेसळ आपण पाहिली. म्हणजे अन्नपदार्थांची भेसळ कशी होते किंवा अन्नपदार्थांची भेसळ म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेतली. पण अन्नपदार्थांची भेसळ आपण कशी शोधूया, म्हणजे शोधू शकतो आपण अन्नपदार्थांची भेसळ. तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा काही म्हणजे छोटे छोटे अशा टेस्ट करून तुम्ही अन्नपदार्थांमध्ये कुठली भेसळ आहे ते आपण म्हणजे पाहू शकतो. आता तुमच्या दुधामध्ये कुठली भेसळ असते तर पाणी. मग आता आपण एक चाचणी करून पाहायची. तर दुधाचा एक थेंब काय घ्यायचा, एक काचपट्टी घ्यायची आणि ते काचपट्टीवर
एक दुधाचा थेंब ठेवायचा आणि ती काचपट्टी थोडी तिरकस ठेवायची, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. तर निष्कर्ष काय निघेल याच्यापासून, जर काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पांढरी खूण दिसत नाही. जर पाणी मिसळलेलं दूध असेल तर त्याच्यामध्ये काय पांढरी खूण दिसत नाही. आणि जर दुधामध्ये पाणी नसेल तर आपल्याला त्या काचपट्टीवर पांढरी खूण दिसली असते. आणि मग समज आपण बोललो असतो की दुधामध्ये भेसळ नाहीये, परंतु पांढरी खूण दिसल्यामुळे काय होतं, दुधात पाणी मिसळलेलं आहे हे समजतं की आपल्याला की ह्या दुधामध्ये भेसळ आहे. आता आपण मिरचीची पावडर, आता मिरचीची पावडर तुम्ही तुमच्या घरी आई तर प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला मिरचीची पावडर आपल्याला उपयोग म्हणजे हवी असते. प्रत्येक भाज्यामध्ये आपण मिरचीची पावडरचा वापर करतो. पण त्याच्यामध्ये कुठली भेसळ असते तर विटांची भुकटी, लाल जो भोपळा असतो त्याचा भुकटा टाकलेला असतो. मग आता त्यातली भेसळ आपण कशी ओळखायची, त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का, एक चमचा मिरची पावडर एका चंचू पात्रामध्ये घेऊन, काचेच्या चंचू पात्रात घेऊन त्यात अर्धे चंचू पात्र भरेल एवढे पाणी घ्यायचे. कळलं काय, म्हणजे अर्ध चंचू पात्र पाण्याने भरायचं आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं तर एक चमचा मिरची पावडर टाकायची. आणि काय ते द्रावण 5 मिनिटं असं हे करायचं, 5 मिनिटं ढवळायचं आणि मग नंतर त्याला स्थिर करून ठेवायचं, म्हणजे त्याला हलवायचं नाही. आणि मग थोड्या वेळाने आपण ऑब्झर्व करायचं की जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे हे समजायचं. कळलं. जर ती मिरची पावडर जर खाली राहिली, पाण्याच्या म्हणजे चंचू पात्राच्या खाली राहिली तर काय समजायचं की ह्या मिरची पावडरमध्ये भेसळ आहे, भेसळयुक्त मिरची पावडर ही आहे. तर हळद पण आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो. हळद खूप औषधी आणि गुणकारी आहे. मग त्याच्यामध्ये भेसळ काय असते तर मॅटॅनिल येलो रंग असतो तो. तर परीक्षा नळीमध्ये काय करायचं, एक टेस्ट ट्यूब, परीक्षा नळीमध्ये चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात थोडं पाणी टाकायचं व मिश्रण ढवळत राहायचं ते. आणि मग त्यात थोडे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचं. मग काय दिसेल की तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे काय होतं, मिश्रणाला लालसर रंग येतो. कसा येतो, मिश्रणाला लालसर रंग येतो. हळद पावडरमध्ये मॅटॅनिल येलोची भेसळ असल्यास लालसर रंग कायम राहतो. जर हळदीमध्ये जर मॅटॅनिल येलो याची भेसळ असल्यास काय होतं, तो लालसर रंग कायम राहतो. मग आपण समजायचं की या हळदी पावडरमध्ये मॅटॅनिल येलो आहे आणि म्हणून ही हळद ही भेसळयुक्त आहे. तर रवा आपण तर तुम्ही खाता ना, उपमा, गोड शिरा, मग त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ असते. तर त्याच्यामध्ये कुठली भेसळ असते सांगा बरं. तर काय काळे कण दिसतात की नाही, कधी आई साफ करताना बघत असाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये लोहकणाची भेसळ असते. मग त्याच्यामधून काय करायचं, आपण लोहकण आपल्याला बाहेर काढायचे तर आपण एकच गोष्ट करू शकतो की त्याच्यातून चुंबक फिरवायचं. काय फिरवायचं, चुंबक, मॅग्नेट. आणि मग निष्कर्ष काय होईल तर चुंबकास लोहकिस चिकटल्यास रव्यात किसाची भेसळ आहे हे समजते. तर तुम्ही मध पण पिता ना तुम्ही, मध म्हणजे खाता ना, तर मधामध्ये सुद्धा भेसळ असते. तर मधाचं मग तुम्ही भेसळ ती ओळखण्यासाठी काय कराल तर एका ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये मधाचा ड्रॉप टाका. जर तो मिसळला तर त्याच्यामध्ये काय आहे, ही भेसळयुक्त मध असते. आणि जर तो ड्रॉप खाली गेला तर ही मध चांगली असते. म्हणजे अशा प्रकारे जो भेसळ करणारे लोक आहेत हे एकदम बेमालूमपणे भेसळ म्हणजे आपल्या अन्नपदार्थांमध्ये त्या पदार्थांची भेसळ करतात. आणि असे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते आणि म्हणजे बिघडते. त्याच्यामुळे आणि भेसळ करणे हा एक गुन्हा आहे. तुम्हाला माहित आहे का, आपण 1954 मध्ये लोकसभेने काय केलं, अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला आहे. काय केलं, 1954 मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे. काय तर जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे. जो कोण अन्न भेसळ करणारा जर माणूस मिळाला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी. अन्न पदार्थावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे.
त्यावर निर्मितीचा दिनांक म्हणजे एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट असावी. कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात. अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक जे पॅकेट्स असतात त्याच्यावर प्रत्येक एक असते ना, आपल्या एक मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, एक्सपायरी डेट असते, पुन्हा म्हणजे कसं म्हणजे साठवावं, की तुम्ही कोरड्या म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवा, उष्णतेपासून म्हणजे कमी ह्याच्या लांब ठेवा वगैरे, असे अनेक सूचना त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, अशी ती त्यांनी तरतूद केलेली आहे. आणि जे अन्न भेसळ करणारे आहेत त्यांना काय जन्मठेपेची म्हणजे शिक्षा होईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे अन्न भेसळ करणे हा फार मोठा गुन्हा आहे. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण अन्न भेसळ म्हणजे काय, अन्न भेसळ कशी शोधू शकतो आपण, त्याच्यासाठी आपण घरच्या घरी छोट्या छोट्या टेस्ट करून आपण अन्न भेसळ म्हणजे शोधू शकतो. आपलं अन्न आहे, हे अन्नासाठीच आपण जे काही काम करतो, जे काही कष्ट करतो, हे सगळं अन्नासाठी. आणि मग तेच जर अन्न आपल्याला जर खराब मिळेल, भेसळयुक्त मिळेल, तर आपले आरोग्य धोक्यात येईल. आणि मग त्याच्या अन्न भेसळ हा एक फार मोठा गुन्हा आहे. धन्यवाद.